आता बातमी भंडाऱ्यामधनं आहे। भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचा बोजवारा असा काही उडालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण जिल्ह्यातील तब्बल 793 शाळांमध्ये 876 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे। या गंभीर प्रश्नावर आता जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। राज्य सरकारला थेट उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला, पण अद्याप रिक्त पदांच्या भरतीबाबत ठोस पावलं उचलली गेली नाहीत। जर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जिल्हा परिषदेचे सगळे पदाधिकारी आणि सदस्य तीव्र आंदोलन करतील असा इशारा भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी दिलेला आहे। 200 स्वयंसेवकांची नेमणूक जिल्हाभरातील ज्या ठिकाणी गरज आहे अशा शाळांसाठी केलेली आहे। त्यानंतरही ज्या ठिकाणी अजून निकड होती अशासाठी आमच्या मागच्या महिन्यातल्या शिक्षण समितीमध्ये ठराव घेऊन अजून 100 स्वयंसेवक जिल्हा स्तरावरून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून स्वयंसेवकाच्या माध्यमातून तात्पुरती व्यवस्था करून हा शिक्षकाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।